राज्यातून जे जे खेळाडू आले त्या सर्व खेळाडूंचं शनी चौकचा राजा मित्रमंडळाकडून सहर्ष स्वागत. शनी चौकचा राजा मित्रमंडळ अशाच प्रकारचे नवनवीन उपक्रम राबवित असतं. सर्व प्रकारच्या स्पर्धांमध्ये शनी चौकचा राजा मित्रमंडळाचे योगदान असते. या ठिकाणी मंडळाचे आधारस्तंभ दत्तात्रय सदाफळ यांचे या ठिकाणी आगमन. प्रसाद बोटे आपण मध्ये जायचंय टॉस साठी, लवकर पळत जा, टाइम नाही आपल्याकडे. प्रसाद थोड्याच वेळात आपले लोकप्रिय नेते माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांचं आगमन होणार आहे. अध्यक्ष अक्षय बोटेने टॉस उडवलेला आहे. साई टायटन्सने टॉस जिंकलेला आहे आणि आपला निर्णय लवकरात लवकर कळवायचा आहे. साई टायटन्स विकी काय निर्णय तो लवकर कळवा आणि थोडं मॅच लवकर चालू करा, आपल्याकडे टाइम खूप कमी आहे. अजिंक्य 11 संघ नाशिक, साई टायटन्स 11 संघ नाशिक, दोन्ही संघ नाशिकचे आहे आणि बलाढ्य असे दोन्ही संघ. जो संघ जिंकेल तो स्पर्धेत टिकून राहील, जो हारल तो. चला अंपायर कोण आहे मॅच साठी? अंपायर कोण आहे? अंपायर्सने मैदानात यायचंय. राज वर्मा अंपायर राज वर्मा. प्रसाद अंपायर कोण आहे दुसरा? चल लवकर मॅच चालू करायची आपल्याला. साई टायटन्स आपला निर्णय काय? साई टायटन्स अँडी बटर विकी थोडं फास्ट करा ना, टाइम नाही आपल्याकडे. थोड्याच वेळात दादांचं आगमन होणार आहे. या क्रिकेट लीगचे आयोजक शनी चौकचा राजा मित्रमंडळ व ज्यांच्या संकल्पनेतून हा क्रिकेटचा सामना पार पडतोय असे सन्माननीय खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील युवा नेते यांचं थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होणार आहे. सर्व खेळाडूंना विनंती आहे क्रिकेटचा सामना लवकर चालू करावा, वेळ कमी आहे आपल्याकडे. या ठिकाणी शनी चौकचा राजा मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते व्यासपीठावर या ठिकाणी उपस्थित आहे. संकेतजी, महेशजी, सौरभ आलेल्या सर्वांचे खूप खूप या ठिकाणी स्वागत. अंपायर राज वर्मा. साई टायटन्सला निर्णय विचारा लवकर आणि मॅच लवकरात लवकर चालू करा. बॅटिंग साई टायटन्सने बॅटिंग घेतलेली आहे. अजिंक्य 11 ने क्षेत्ररक्षण करायचं आहे.
साई टायटन्स चलन करा लवकर फास्ट. सुजित नाणेकर बाबू वॉर्निंग द्या त्यांना नाहीतर त्यांना 10 रनाची पेनल्टी देऊन टाका आता. चला अजिंक्य इलेव्हन क्षेत्ररक्षण लावून घ्या. दोन्ही संघ नाशिकचे अतिशय बलाढ्य असे संघ दोन्ही समोरासमोर आले. पाच ओव्हरचा सामना असेल हा. करो या मरो असा सामना दोन्ही टीम साठी. चला बाहेर या साई टायटन्स प्लेयर बाहेर जाऊन वॉर्म करा. ओपनर विकी आणि दुसरा ओपनर कोण येतोय. चला अजिंक्य इलेव्हन क्षेत्ररक्षण लावून घ्या. अमन चला. अजिंक्य इलेव्हनचा एक्स्ट्राचा जो प्लेयर आहे त्यांनी कृपया कॉमेंटेटर जवळ यायचंय. दाद्या अजिंक्य कालकर दाद्या कृपया कॉमेंटेटर जवळ यायचंय स्पीड मीटर बघायला विनंती. अजिंक्य खालकर चला मॅच चालू करायची. अंपायर राज वर्मा खूप टाइमपास झालाय. स्ट्राईक वर असेल तो अँडी नॉन स्ट्राईक एंडला असेल तो विक्की आणि गोलंदाजी करेल तो आकाश देवरे उर्फ धवन. चल मॅच स्टार्ट करायची आहे. टाइमपास करू नका विनंती आहे. अजिंक्य इलेव्हनला चला मॅच चालू झाली. पहिला चेंडू आणि निर्धाव चेंडू उत्कृष्ट असा चेंडू धवन कडून. वाईड एक्स्ट्राची धाव आणि वाईडच्या स्वरूपात एक धाव. धाव संख्या ह्यो आलाय अँडीच्या बॅट मधनं मोठा फटका. षटकार 6 धावा 2 बॉल बाकी. पहिल्या 3 चेंडूचं प्रत्युत्तर दिलंय अँडीने आपल्या बॅट मधनं. आणि पुढच्याच बॉलला विकेट. अतिशय उत्कृष्ट असा कॅच घेतलाय आदित्य कपिलेने. अँडी पटराई आउट झालाय. फलंदाजीसाठी आलाय तो सुयश.
लास्ट बॉल टू गो. सुयश. कृपया दोन्ही टीमांना विनंती आहे, टाइमपास करू नका. आणि सिंगल धाव सुयशच्या बॅटमधनं. स्ट्राईक आपल्याकडे टेबल सुयश. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 8 धावा. गोलंदाजीसाठी आलाय तो लोकेश. बघूया लोकेश कशा प्रकारे गोलंदाजी करतो ते आपल्या टीम साठी. आणि फलंदाजी साठी असेल तो सुयश. अंपायरिंग करता येते राज वर्मा, सुजित नाणेकर उर्फ बाबू. दोघांनाही खूप मोठा अनुभव अंपायरिंगचा. चला चालू करा मॅच. आणि सुयश बोल्ड झालाय. उत्कृष्ट अशी गोलंदाजी लोकेश कडून. सुयशला काहीसा बॉल समजलेला नाहीये. अंपायर काहीशी आपसात चर्चा करताना. फलंदाजीसाठी आलाय तो अथर्व उर्फ बाबा. सिंगल धाव. कृपया अंपायरशी वाद घालू नका. अंपायरचा निर्णय तो अंतिम निर्णय राहील. फक्त अंपायरशी कॅप्टननी चर्चा करायची, बाकीच्या प्लेयरने जायचं नाही अंपायर जवळ. काय निर्णय झालाय बाबू? काय निर्णय झाला राज वर्मा? काय निर्णय? लिगल डिलिव्हरी ना? बरं, वॉर्निंग दिले बॉलरला. बाबू काय निर्णय झालाय? बॉल ना? लिगल डिलिव्हरी. वॉर्निंग आता. हा आलाय मोठा फटकार विकीच्या बॅट मधून. षटकार. धावबादचा चान्स सोडलाय त्या अजिंक्य इलेव्हनने. दोन्ही बॅट्समॅन मध्ये मिसअंडरस्टँडिंग झाली आहे, पण अजिंक्य इलेव्हनला त्याचा फायदा उठवता आलेला नाहीये. बाहेरून बोल नका यश भैया, यश कासाट बाहेरून बोल नका. 2 मिनिटं. अंपायरचा निर्णय तो अंतिम निर्णय राहील.
कृपया बाहेरून कोणी काही बोलू नका. विनंती आहे, दोन्ही टीमच्या प्लेयर्सला विनंती आहे, बाहेरून काही बोलू नका. नो बॉल, फ्री हिट. ओम गुरुदेव मित्र मंडळाचे अध्यक्ष निखिल सदाफळ यांचे आगमन झालेले आहे. त्यांचं शनी चौकचा राजा मित्र मंडळातर्फे सहर्ष स्वागत. निखिल सदाफळने खुर्चीवर बसून घ्यायचं आहे व्यासपीठावर. लास्ट बॉल टू गो. शेवटच्या चेंडूवर सिंगल धाव घेताना विकी. स्ट्राइक आपल्याकडे ठेवल. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 धावा धाव फलकावर झालाय साई टायटन्स. गोलंदाजीसाठी आलाय तो ऋषी. बघा ऋषी घोडके काय करतो ते. आणि चौकार, खणखणीत असा चौकार आलाय विकीच्या बॅटमधनं. नो बॉल, नो बॉल, फ्री हिट. बघूया आता विकी कशा प्रकारे फायदा उठवतो तो फ्री हिटचा. नो बॉल, आणखी एक नो बॉल. बॉल लिमिट आहे ते 17. पाठीमागे स्पीड मीटर आहे ऋषी, तिथं बॉल स्पीड काउंट होत असतो. चला फ्री हिट बघूया विकी काय करतो ते फ्री हिट वर. वाईड, फ्री हिट कंटिन्यू. ऋषी आपली लाईन लेंथ बिघडवताना. आणि फ्री हिट वर झेलवाद झालाय तो विकी. आणि नो बॉल आलाय चौकार. काहीशी दिशाहीन गोलंदाजी. बघू फ्री हिट वर परत विकी काय करतो ते. आणि खणखणीत आला षटकार विकीच्या बॅटमधनं. 2 बॉल बाकी. दोन 2.4 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे ती 35 धावा. वाईड. 12 चेंडू मध्ये 21 धावा विकीच्या वैयक्तिक.
आणि आणखी एक मोठा असा फटका मारलाय विकेने आणि आलाय तो चौकार. लास्ट बॉल टू गो. लास्ट बॉल टू गो. ओव्हरचा लास्ट बॉल, तिसऱ्या ओव्हरचा लास्ट बॉल. आणि हा आलाय उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण केलंय, नाही चौकार. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 44 धावा झाले. मंडपामध्ये जे प्रेक्षक बसलेले आहे खुर्च्यांवर, त्यांनी फक्त खुर्च्या थोडं पुढं पुढं सरकवा, मधून यायला रस्ता मोकळा राहू दे. विनंती प्रेक्षकांना. जे 3 खुर्च्यामध्ये टाकले त्या पुढे घ्या. गेटच्या समोर तिथं ते कोणाचे 3 खुर्च्या बसले, कोण आहे ते, थोडं पुढे घ्या, विनंती त्यांना. अवेंजर टीम बॉलिंग साठी आलाय तो यश भाटे. यश भाटेला आपण फलंदाजी करताना खूप वेळा बघितलंय. आणि तर दिशाहीन गोलंदाजी. सिंगल धाव बाबाच्या बॅट मधनं. बघू आता विकी कशा प्रकारे प्रहार करतो तो यशच्या गोलंदाजीवर. ओके, वाईड. आणखी एक एक्स्ट्राची धाव. व्हॉट कॅच. यश स्वतःच्याच गोलंदाजीवर स्वतःनेच कॅच घेतलाय. कॉटन बोल्ड झालाय विकी. जबरदस्त असा कॅच घेतलाय यश भाटेने. आपण यश भाटेची फलंदाजी बघितलेली होती, आता गोलंदाजी बघतोय. फलंदाजीसाठी आलाय तो शंतनू. बघूया शंतनू काय करतो ते आता. उत्कृष्ट अशी गोलंदाजी यश कडनं. 3 बॉल बाकी. आणि हा मोठा फटका आलाय शंतनूच्या बॅट मधनं. षटकार. 6 धावा. धाव संख्या झाली ती 53 षटकाराच्या मदतीने. आणि षटकार नंतर सिंगल. लास्ट बॉल. निर्धाव चेंडू. 4 ओव्हर नंतर धाव संख्या झाली ती 54 धावा. शेवटचं षटक मैदानात घेऊन येतोय तो चार ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 54 धावा. आणि शेवटचं षटक घेऊन येतोय आपल्या टीम साठी तो आदित्य कपिले, जर्सी नंबर 05. बघूया कपिले कशा प्रकारे गोलंदाजी करतो ते. आणि शंतनू कशा प्रकारे फलंदाजी करतो ते. आणि ते आलाय मोठा फटका शंतनूच्या बॅट मधनं. 6 धावा. आदित्यच्या पहिल्या चेंडूवर शंतनूने मारलाय तो षटकार.
6 धावा. शंतनू जर्सी नंबर 21 आणि ते निर्धाव चेंडू. आणि सिंगल धाव. शेवटचे 3 चेंडू बाकी. स्ट्राइक वर आलाय तो बाबा. आणि बाबाच्या बॅट मधनं षटकार. 2 बॉल बाकी. बघूया 2 बॉल मध्ये बाबा काय करतो ते. आणखी एक मोठा शॉट खेळण्याच्या ह्याच्यात धावत झालाय तो बाबा. चला शेवटचा चेंडू आणि आलाय चौकार. शेवटच्या चेंडूवर शंतनूच्या बॅट मधनं. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 72 धावा. अजिंक्य 11 ला जिंकण्यासाठी पाहिजे त्या 73 धावा. अजिंक्य 11 टीमला विनंती आहे कृपया लवकर यायचंय बॅटिंग साठी आपले ओपनर घेऊन. आणि साई 11 संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. दोन्ही संघांना विनंती आहे कृपया टाइमपास करू नका. अजिंक्य 11 दोन्ही संघ नाशिकचे संघ. चला अजिंक्य 11 बॅटिंग साठी मैदानात यायचंय लवकर. साई टायटन्सने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. साई टायटन्स चला तुम्ही खूप उशीर करताय. चला यश कासाट विनंती आहे. बॅटिंग साठी आला यश भाटे. यश भाटेच्या सोबतीला येतोय तो धवन. गोलंदाजीसाठी आलाय तो गंगा गणेश उर्फ गंगा. गोलंदाजीसाठी आलाय तो गणेश उर्फ गंगा. आणि स्ट्राइकवर असेल तो यश भाटे. आणि पहिल्या चेंडूवर आलाय तो चौकार. यशच्या बॅट मधून खणखणीत असा चौकार. नॉन स्ट्राइक एंडला असेल तो धवन. उत्कृष्ट अशी गोलंदाजी कंगाकडून. यश भाटेला हा चेंडू काहीसा समजलेला नाहीये. आणखी एक निर्धाव चेंडू. उत्कृष्ट अशी गोलंदाजी गंगाकडून.
पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर 2 बॉल निर्धाव चेंडू टाकले गंगाने. उत्कृष्ट अशी आणखी एक निर्धाव चेंडू. उत्कृष्ट अशी फिल्डिंग तिथं केली आहे ती शंतनूने. याच्या आधी विकी, आता शंतनू. उत्कृष्ट अशी फिल्डिंग आणि त्याचप्रमाणे उत्कृष्ट अशी गोलंदाजी गंगाकडून. वाईड. एक्स्ट्राची धाव. आणखी एक वाईड चेंडू. आणखी एक एक्स्ट्राची धाव. धाव संख्या झाली ती 6 धावा. आणि खूप मोठी विकेट भेटली. गंगाला यश भाटे आउट झालाय. 6 चेंडू मध्ये 4 धावा करून यश भाटे आउट झालाय. खूप मोठी मछली फसवली ती गंगाने आणि त्याच प्रकारे उत्कृष्ट असा कॅच घेतलाय तिथं शंतनूने. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 6 धावा. गोलंदाजीसाठी आलाय तो हिमेश. फलंदाजीसाठी आलाय तो योगेश भोजने. स्ट्राईकवर असेल तो धवन, जर्सी नंबर 17. समोरच्या टीमसाठी खतरा. आणखी एक निर्धाव चेंडू. धावांवर काहीसा अंकुश लागलेला आहे इथे आणि आलाय मोठा फटका धवनच्या बॅटमधनं. 6 धावा. आणि धवनच्या बॅटमधनं षटकार. 19 बॉल मध्ये 51 धावांची आवश्यकता असेल ती अजिंक्य 11 संघासाठी. आणखी एक उत्कृष्ट असा खणखणीत षटकार धवनच्या बॅटमधनं. बॅक टू बॅक 2 षटकार. 1 चौकार, 2 षटकार बॅक टू बॅक धवनच्या बॅटमधनं आलेले आहे. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर 28 धावा. तिसरा षटक घेऊन आलाय तो योगेश लाठे. योगेश समोर योगेश.
आणि इथं एक चोरटी धाव योगेश भोजनेच्या बॅटमधनं. स्ट्राईकवर आलाय तो धवन. आणि धवनच्या बॅट मधून आलाय खणखणीत असा षटकार. सुटला शॉट. 6 धावा. धवनला थांबवणं काहीच मुश्किल होऊन गेलंय ते साई टायटन्सला. दोन्ही टीमच्या प्लेअरला एक विनंती आहे, इथं कॉमेंटेटर पाशी जे 2 प्लेअर उभे त्यांनी इथं बोलायचं नाही. 4 वेळेस वॉर्निंग दिलंय. अंपायर परत यांचा आवाज आला इथून तर पेनल्टी देऊन टाका दोघांना पण. आणखी एक असा षटकार धवनच्या बॅटमधनं. धवनला रोखणं काहीच मुश्किल होऊन गेलंय साई टायटन्स टीमला. लास्ट चेंडू इथं आटेचा. बघूया शेवटच्या चेंडूवर काय करतो ते धवन. दोन्ही टीम साठी विनंती आहे, टाइमपास करू नका. आपल्याला लवकरात लवकर सामना पूर्ण करायचा आहे. आणि आलाय चौकार. धवनच्या बॅटमधनं चौकार. 12 चेंडू मध्ये 28 धावांची आवश्यकता असेल ते अजिंक्य 11 संघाला जिंकण्यासाठी. गोलंदाजीची धुरा सांभाळेल तो यश कासाट. चला मॅच चालू करा लवकर. गोलंदाजीसाठी आलाय तो यश कासाट. आणि नो बॉल. आणि योगेश भोजनेच्या बॅट मधून आलाय तो षटकार. 12 चेंडू 21 धावांची आवश्यकता असेल आता. निर्धाव चेंडू. फ्री हिट वर कुठलीही प्रकारची धाव आलेली नाही. दादांचं आगमन झालेलं आहे गेटवर. फटाकड्याची आतषबाजी आपल्याला थोड्याच वेळात पाहायला मिळणार आहे. गणेश शिंदे फटाकडे वाजवायचे. गणेश शिंदे यांना विनंती आहे फटाकडे वाजवायचे. दादांचं आगमन झालेलं आहे गेटवर. हॅलो. परत आवाज आणि जर काय प्रॉब्लेम. ज्यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा चषक आपल्याला जो पाहायला मिळत आहे.
हॅलो, आपण या ठिकाणी पाहत आहोत आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व अर्थातच खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि ज्यांच्या संकल्पनेतून साकारलेला खास सार्वजनिक गणेश उत्सवाच्या निमित्तानं शनी चौकचा राजा मित्र मंडळाच्या वतीनं आयोजित भव्य ऑल इंडिया बॉक्स क्रिकेट लीग ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहत आहोत आणि आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांचे या ठिकाणी शुभ आगमन जे झालेलं आहे. मी आमच्या तमाम क्रीडा रसिकांच्या वतीनं आदरणीय सुजयदादांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आदरणीय दादांचं या ठिकाणी झालेलं आगमन आपण पाहत आहोत. खास करून शनी चौक मित्र मंडळाच्या वतीनं आदरणीय डॉक्टर सुजयदादांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन आणि अत्यंत बिझी शेड्यूल असताना सुद्धा निश्चितच या ठिकाणी दादांनी आपला बहुमूल्य असा वेळ या ठिकाणी आपल्यासाठी दिलेला आहे. त्याबद्दल सुद्धा मी आदरणीय दादांचे मनपूर्वक धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. अगदी आपण पाहत आहोत फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये खासदार डॉक्टर सुजयदादांचे या ठिकाणी जे शुभ आगमन झालेलं आहे. मॅच चालू ठेवा आतमध्ये. फटाके जरा थांबवा, लावू नका कारण मॅच थांबलेली आहे. आता परत लावू नका फटाकडे त्या ठिकाणी. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत आहोत तब्बल 12 संघांनी या स्पर्धेमध्ये जो सहभाग नोंदवला होता आदरणीय सुजयदादांच्या संकल्पनेमधून आणि ही स्पर्धा काही दिवसापूर्वी घेण्याचं ठरवलं असताना त्या ठिकाणी प्रसाद सदाफळ आणि दादांबरोबर प्रसादने चर्चा केल्यानंतर एक चांगल्या प्रकारचं योगदान दादांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. आदरणीय दादांकडनं तब्बल 1,50,000 रुपयाचं पारितोषिक जे या स्पर्धेच्या निमित्तानं ते देण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर नेहमीच शनी चौकचा राजा मित्र मंडळावर आदरणीय दादांचं विशेष अशा प्रकारचं प्रेम आहे. मैदानामध्ये जी मॅच चाललेली आहे, 2 नाशिकचे संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना आपल्याला जे पाहायला मिळत आहेत.
इथे पहा 10 चेंडूमध्ये 20 धावांची गरज असताना आलेला चौकार आपण मैदानामध्ये पाहत आहोत. 57 धावसंख्या जी मैदानामध्ये अजिंक्य चुंबळे यांच्या मालिकेचा हा जो संघ आहे फलंदाजी करणारा तो मैदानामध्ये आपण पाहत आहोत. पुढचा चेंडू पहा हवे तिथे बघूया. चेंडू सीमा रेषा पार जाईल. षटकार जो आपल्याला पाहायला मिळेल. 63 धावसंख्या धावफलकावर आहेत. एका बाजूला आकाश देवरे तब्बल 48 धावांवर फलंदाजी करताना आपण पाहत आहोत मैदानामध्ये. इथे बघा हा फटका जाईल सीमारेषा पार. तिथे परत एक चौकार येईल. एकूण धावफलक 67 धावांवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि 7 चेंडूमध्ये आवश्यकता 6 धावांची. 7 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. आणि याचबरोबर सामना मात्र जिंकलेला आहे. या आपण पाहत आहोत अजिंक्य 11 या संघाने हा सामना जिंकलेला आहे. दोन्ही संघांचे या ठिकाणी मी शनी चौकचा राजा मित्रमंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि पुनर्ष एकदा या ठिकाणी आपण पाहत आहोत आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेब यांचं जे शुभ आगमन झालेलं आहे. आरोबी संघ हॅलो 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 जरूर या ठिकाणी आपण पाहत आहोत हॅलो 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 आपण या ठिकाणी पाहत आहोत जरूर सुजय दादा क्रिकेटचा आनंद घेत आहेत. रेग्युलर बॉलिंग करा जी तुम्ही टाकता ना इथे त्या प्रकारची बॉलिंग करा दादांना. जरूर आपण पाहत आहोत की दादांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी जे 1,50,000 रुपयाचं जे पारितोषिक देण्यात आलेलं आहे. आणि नेहमीच पाहिलं तर कधी तरुण वर्गाला किंवा कोणी जाऊ की त्या ठिकाणी आदरणीय सुजय दादा निश्चित त्यांचं सर्वांचं समाधान करत असतात. हे दादांचं एक खऱ्या अर्थानं वैशिष्ट्य आहे. आणि नेहमीच तरुण वर्ग जो दादांच्या पाठीमागे राहतो कारण प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये आदरणीय दादांना आपण नेहमी पाहत असतो. आणि या ठिकाणी सुद्धा आज इतकं बिझी शेड्यूल होतं की प्रत्येक ठिकाणी गणपतीच्या आरत्यांना दादांना जे बोलवण्यात आलेलं होतं परंतु एवढं बिझी शेड्यूल असताना सुद्धा या ठिकाणी आपल्या स्पर्धेला सुद्धा आदरणीय सुजय दादा या ठिकाणी भेट देत आहेत. आणि या भेटीबरोबर जे आपण पाहतो की नेहमी शनी चौकच्या राजा ह्या मित्रमंडळासाठी नेहमीच दादांच्या माध्यमातून भरघोस अशा प्रकारचं सहकार्य जे नेहमी करण्यात येतं. आणि इथं सुद्धा या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जर पाहिलं की पहिल्या क्रमांकासाठी सुद्धा ज्यावेळेस प्रसाद सदाफळ आणि यांनी दादांबरोबर चर्चा केली
आणि तत्काळ त्या ठिकाणी दादांनी होकार दिला, एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं आणि आज ऑल इंडिया ही क्रिकेटची स्पर्धा की या स्पर्धेमध्ये गुजरात राज्यापासून नागपूर जिल्ह्यापासून पुणे जिल्ह्यापासून ज्या संघांनी नाशिक जिल्ह्यापासून संघांनी या स्पर्धेमध्ये जो सहभाग नोंदवला दादांचा या ठिकाणी शनी चौकचा राजा मित्र मंडळाच्या वतीनं जो सन्मान या ठिकाणी होत आहे. किरण कोते पाटील आपलंही सहकार्य आहे, आपणही पुढे जा. सर्व या ठिकाणी आपण पाहत आहोत. त्याचबरोबर गणेश दादा सदापळ यांचंही सहकार्य या स्पर्धेच्या निमित्तानं जे लाभलेलं आहे त्यांचंही मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो आमच्या तमाम क्रीडा रसिकांच्या वतीनं. आणि हा सन्मान सोहळा आपण पाहत आहोत की शनी चौकचा राजा मित्र मंडळाच्या वतीनं सर्व हे बघा एके फाउंडेशन पुणे आणि ॲव्हेंजर नाशिक. चला एके फाउंडेशन पुणे आणि ॲव्हेंजर नाशिक टीमचे कर्णधार आपण जायचं आहे तिथे समोर आहे. आपण ॲव्हेंजर नाशिक आणि एके फाउंडेशन पुणे. थोडे सर्व लाईन मध्ये या जेणेकरून यूट्यूब चॅनलवर सुद्धा लाईव्ह प्रक्षेपण घेतलं जाईल. या ठिकाणी जरूर आपण पाहत आहोत आदरणीय दादा आपण जरूर पाहत आहोत या ठिकाणी आदरणीय सुजयदादा आपणाला पाहायला मिळत आहेत. आणि तरुण वर्गाचं जे प्रेम निश्चित दादा प्रत्येक तरुण वर्गावर प्रेम करत असतात. नेहमीच एक सहकार्य प्रत्येकाला करत असतात आणि प्रत्येकाच्या अडीअडचणीमध्ये सुद्धा दादांचं योगदान हे नेहमी राहत आहे. तर आपण पाहत आहोत की या स्पर्धेच्या निमित्तानं सुद्धा प्रथम क्रमांकाचं हे 1,50,000 रुपयाचं पारितोषिक आदरणीय दादांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी देण्यात आलेला आहे. जरूर या ठिकाणी आपण पाहत आहोत आदरणीय दादा यांची भेट आपणाला जी लाभती आहे त्याबद्दल मी पुनर्श एकदा आमच्या तमाम क्रीडा रसिकांच्या वतीनं त्याचबरोबर शनी चौकचा राजा मित्र परिवाराच्या वतीनं सुद्धा आदरणीय सुजयदादांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो, स्वागत करतो.
आणि इतकं बिजी शेड्यूल असताना सुद्धा सकाळपासून प्रत्येक गणेश उत्सव चालू आहे. प्रत्येक मंडळाला भेटी देणं असेल, अनेक जणांच्या समस्या सोडवण्याचं काम असेल आणि ह्या सर्व काही करत असताना सुद्धा आज आता आपण पाहतोय की जवळजवळ 11:30 वाजत असताना सुद्धा दादांनी या ठिकाणी जी महत्त्वपूर्ण आपली भेट दिलेली आहे त्याबद्दल दादांना जितके धन्यवाद द्यावे तितके कमी आहेत. आणि खास करून या स्पर्धेच्या निमित्तानं सुद्धा ज्या प्रकारे दादांनी प्रथम क्रमांकासाठी जे 1,50,000 रुपयाचं पारितोषिक दिलं त्याबद्दल मी पुन्हा एकदा आदरणीय दादांना या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि कारण बक्षीस असल्यामुळं आज आपण पाहतो की गुजरात राज्य असेल, नागपूर असेल, पुणे असेल, नाशिक असेल हे संघ या ठिकाणी खेळण्यासाठी आलेले आहेत. जरूर या ठिकाणी आपण पाहत आहोत की धावती भेट दिल्यानंतर आदरणीय दादा या ठिकाणाहून जे मार्गस्थ होत आहेत. पुन्हा एकदा आमच्या तमाम क्रीडा रसिकांच्या वतीनं खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेबांचे या ठिकाणी मी मनपूर्वक अभिनंदन करतो, स्वागत करतो. आणि आपण या स्पर्धेच्या निमित्तानं सुद्धा जे पाहणार आहोत की